भागलपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। एका पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीचे एका मोठ्या वयाच्या व्यक्तीशी लग्न लावून दिलं। मुलीला लग्न करायचं नव्हतं, पण तरीही वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं। नेमकं काय झालं बघा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओमध्ये मुलीने सांगितले की तिच्या आईचं गेल्या वर्षी म्हणजेच डिसेंबर 2022 मध्ये निधन झाले होते। वडील एका महिलेच्या संपर्कात आले आणि तिच्याशी लग्न केलं। मुलगी म्हणाली, वडिलांवर खूप कर्ज होतं। तेव्हा 52 वर्षीय व्यक्तीने त्यांना सांगितले की तो त्यांचे कर्ज फेडणार आहे, त्या बदल्यात त्याने माझ्याशी लग्न करण्याची मागणी केली। सावत्र आईनेही वडिलांवर दबाव टाकला। मला याचा काहीच अंदाज नव्हता। मला जुलै महिन्यात फिरायला जातोय असं सांगून बाहेर नेलं। त्यानंतर तिथे माझं त्या व्यक्तीशी जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं। या लग्नाला विरोध करत असल्याचं मुलीनं सांगितलं, पण तिचं कुणीही ऐकलं नाही। लग्न करून ती भागलपूरला पोहोचली तेव्हा तिचा नवरा तिला रोज मारहाण करू लागला। तो तिला शिवीगाळही करायचा। तो बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवायचा। हा सगळा छळ तिला सहन झाला नाही आणि एक दिवस तिने गुपचूप सासरच्या घरातून पळ काढला आणि भागलपूरमध्ये आपल्या मोठ्या बहिणीच्या सासरच्या घरी पोहोचली। पोलीस ठाण्यात गेली, मात्र तिथेही तिची तक्रार ऐकून घेण्यात आली नाही। या कंटाळून मुलीने व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला। व्हिडिओच्या माध्यमातून न्याय मागितला आहे। मला न्याय मिळाला नाही तर मी मरेन असं देखील सांगितलंय।